आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। विजय नेचर ग्रुप कोपरकेरण्याच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय। खूप छान नियोजन आहे, खूप छान आयोजन आहे। भव्य दिव्य स्पर्धा। थोडीशी घाई करायची आहे दोन्ही टीम। झाडे लावा झाडे जगवा एक सामाजिक संदेश या स्पर्धेने आज नवी मुंबई शहराला दिले आणि ही नितांत गरज आहे, कालाची गरज आहे। कालाय तस्मै नमः असं म्हटलं जातं, कारण आज मगाशी डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांना सुद्धा चांगला उल्लेख केला की आज विश्वावरती ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे। ग्लोबल वॉर्मिंगचा अर्थ काय म्हणजे कधी कुठेही पाऊस पडणार, वादळ येणार, दुष्काळ पडणार, जास्त गरमी वाढल्यानंतर बरेच लोकांना आजार सुद्धा होत आहेत आणि याला म्हटलं जातं ग्लोबल वॉर्मिंग। अचानक त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट टाळायचं असेल तर मात्र झाडे लावायची आहेत, झाडे जगवायची आहेत। जाऊया बॅक टू द क्रिकेट। फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर बोनकोडे टीम। आपल्याकडे 4 मॅचेस अजून कव्हर व्हायचे आहेत, त्यामुळे तुमचं सहकार्य अपेक्षित आहे। सहकार्य करा, आपली स्पर्धा आहे मित्रांनो। नंतर मग आम्ही ओव्हर केल्या कमी तर मग तुम्ही आम्हाला देणार, डाटणार, असं होता कामा नाही आहे। चला आता काय चर्चा होते? अंपायर सामना सुरू करायचा आहे। चला पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता। सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये रुपेश सोंडकर आणि त्याच्या जोडीला गणेश कारंडे। दिविश आयरुली या टीमची सलामीची जोडी प्रस्थान झालेली आहे आणि गोलंदाजीसाठी एक विकेट टेकर गोलंदाज मोहन दीक्षित, बॉलिंगसाठी बॉलिंग मार्कवरती दाखल झालाय। सामन्याला होते सुरुवात। स्टार्ट टू द गेम। पंचांचा ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील आलाय। लेट अस प्ले। पहिला बॉल मोहन दीक्षित राऊंड द विकेटने। रुपेश लेफ्ट हँडर बॅटर आहे बॅटिंग साठी। पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे। एक टप्पा घेत विघ्नेश पाटील डीप मध्ये प्रोटेक्शन करत असताना 1 रन मिळते रुपेश सोंडकरला। सिंगलनं आपलं खातं उघडलं आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आता 1 लागली गेली। 1 रनचं गुणांकन झालंय। दिविश आयरुली या टीमचं टॉस इथे जिंकल्या बोनकोटे टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय। ओ स्लॉक स्वीप केला, नो लुक शॉट आणि बॉलला पाठवला बरोबर थेट स्क्वेअर लेगच्या भरून। एकटा फकेत बॉल सीमारेषा पलीकडे। गणेश कारंडेच्या बॅटमधून या मॅचचा पहिला चौकार। भूमी 11 बोनकोटे टीम 3 वाजून 26 मिनिटांना पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे या मॅचचा। काय फटका, इम्प्रोव्हायझेशन। टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होते आता 5। ओ बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करायचा होता, परंतु बॅटची कडा घेतल्यानंतर शॉट थर्डमॅनला खूप चांगले फिल्डिंग स्वप्नील नाईक यांची। त्यामुळे धाव येणार नाहीये। या ओव्हरचा पहिला बॉल डॉट आलाय मोहन दीक्षित कडून। 3 बॉलचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होते आतापर्यंत 5। समोर आहे गणेश कारंडे। ओव्हर पिच बॉल डिग आउट केलाय स्कोर लेगला। क्षेत्ररक्षक फेकी केली जाईल तोपर्यंत क्विक सिंगल प्रचंड वेगाने कंप्लीट केली आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होते आतापर्यंत 6 रन। पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, मेंडेटरी पॉवर प्ले
सुरू असताना आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6. 4 पैकी एकाच बॉलवरती चौकार आलाय. त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे मोहननं. आता रुपेश सोंडकर बॅटिंगसाठी सज्ज आहे. लेफ्ट हँडर बॅटर. डीपमध्ये मिड विकेट ठेवण्यात आलाय. विघ्नेश पाटील बॅकफुटला जात असताना पुल करायचा होता, टायमिंग नाहीये तर डायरेक्ट हिट केलाय आणि फलंदाज बाद ऋतिक म्हात्रे होते तिथे. अचूक नेमबाजी निशाणा लावला आणि ते रुपेश सोंडकर आता रनआउटच्या रूपानं पहिला धक्का बसतोय दिबिशा ऐरोली टीमला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 6 रन. विकेट आली. मिड ऑनला काय फिल्डिंग आहे ऋतिक म्हात्रे यांची, अगदी अचूक नेमबाजी. यष्ट्यांचा वेध घेतलाय. रुपेश सोंडकरची बॅट ड्रॅग होण्याच्या अगोदरच यष्ट्या उडवल्या होत्या ऋतिकनं. आता नवीन फलंदाज अजिंक्य लाडो, परंतु स्ट्रायकिंगला गणेश कारंडे आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 6 रन. ओव्हर पिच बॉल ट्राय केलाय. बॅटच्या टोईनला बॉल लागला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने गेलेत. विघ्नेश नाही आहे तिथं, जितेश राऊत आहेत. खूप चांगली फिल्डिंग. 1 रन सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ सामन्याने पहिल्या ओव्हरमध्ये मोहन दीक्षितने धावा खर्च केलेले आहे 7 आणि त्याच्या ओव्हरमध्ये रनआउटची रुपेश सोंडकरची विकेट आली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना दिबिशा ऐरोली 1 गडी बाद 7. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोरवरती आता 7 रन. आम्हाला माहिती आहे तुम्ही पहिलं षटक 4 मिनिटांमध्ये समाप्त केलेलं आहे, परंतु कोऑपरेट करा. आज आमचे मित्र योगेश पाटील सुद्धा आज आपल्या टीमला अगदी मोटिवेशन सपोर्ट करण्यासाठी आले. त्यांचंही हार्दिक स्वागत. आणखीन एक आमचे मित्र विशाल पाटील दिसत नाही आहेत, परंतु ते सुद्धा आज पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहता. अगदी 4 कॅमेऱ्यानं ही स्पर्धा ब्रॉडकास्टिंग केली जाते. संतोष नाणेकर यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला खूप चांगलं कार्य करते. 2013 साली ही पहिली वेबसाईट इंडियामधली टेनिस बॉल क्रिकेटची लॉन्च झाली आणि त्यानंतर मात्र आज टेनिस क्रिकेट अगदी ग्लोबल झालाय, ग्लॅमर झालाय. घर बसल्या कुठला खेळाडू किती धावा मारतोय, किती षटकार मारले, किती चौकार मारले, याची इत्तांत माहिती आपल्याला घर बसल्या मिळू शकते. आता क्रिकेट बदललंय, तसं क्रिकेटचं लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा बदललंय. टेनिस बॉल क्रिकेट आता फक्त क्रिकेट राहिला नाहीये, तर करिअर सुद्धा झालाय प्रत्येक खेळाडूचा. यात कमाई सुद्धा आहे. चला तर ओव्हर नंबर 2 मध्ये आता ऋतिक म्हात्रे फार एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज. दुसरा बॉल बिग हिट केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचला नाही आणि बॉल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या भरून उडवला. बॉल सीमारेषच्या पलीकडे गणेश कारंडेच्या बॅटमधून येतोय. नाईक ट्रॉफीचा षटकार.
केले. ऋतिक म्हात्रेच्या विरोधामध्ये षटकार ठोकला गणेश कारंडेने, तोही वाईडिश लॉंग ऑफच्या बरोबर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 13. दुसरा बॉल पुलरलिनचा बॅटची कडा घेतली, ते रनआउटची संधी आहे. चांगली फिल्डिंग स्वप्नील नाईक यांचे हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अपयश आलं प्रयत्नाला, त्यामुळे 1 रन कंप्लीट झाली. सिंगल मात्र मिळते गणेशला आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती पुढे जात असताना 14 या आकड्यावरती 14. एक गडी बाद. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना 1.2 म्हणजे 8 बॉलचा खेळ संपलाय सध्या तरी या मॅचचा. टीमची धावसंख्या 14. ओहो, फटका चांगला आहे परंतु मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये, कुठल्याही क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला नाहीये. विघ्नेश पाटील धावला का नाहीये, आपल्याला इथून बोलायला सोपं वाटतं परंतु त्याला अंदाज असेल. नो मॅन्स लँड्समध्ये बॉल पडलाय, 2 धाबे ते घेतलेत आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 16. 16 धाबा. पुन्हा एकदा तयार ऋतिक म्हात्रे. ओहो, जास्त बाहेर टाकला, बी फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. या मॅचमध्ये पंचांची भूमिका तुम्ही पाहताय. शशी साटम जे मुख्य पंचांच्या समेत आहेत. स्क्वेअर लेगला रुपेश साबंत. शशी साटम म्हटलं की पूर्वीचे एक नामवंत क्रिकेटर. राहुल 11 या टीमकडून सातत्यानं ते ओपनिंग करायचे. ओहो, आता मात्र गॅप मधून खाऊ कॉर्नरच्या वरून वावला उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे, पंचांचा इशारा येतोय चौकार. बॅट मधून हा क्रॅकिंग नाईक चषकाचा चौकार. शशी साटम म्हटले की 3 ते 4 वर्षापूर्वी मात्र त्यांना जीवन गौरव पुरस्कार सुद्धा प्राप्त झालाय. हे सोपं नाही आहे. ओ, स्विंगिने मिस. लाईन पर्यंत पीक करण्याचा प्रयत्न परंतु पीक झाला नाही आहे. अजिंक्य लाडूला बॉल. हे चांगलं तंत्र आहे ऋतिक म्हात्रेचं. शरीरापासून दूर थोडीशी लाईन बदलली, अगदी हार्ड लेनचा बॉल टाकला आणि ते बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आज शशी साटम म्हटलं की अगदी बिजी शेड्यूल असतो. अनेक पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. ओ, समोर मारलाय परंतु क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली येतोय. अप्रतिम झेल टिपलाय तिथे लॉंग ऑफला आणि आता मोहन दीक्षितनं फलंदाज बाद होतोय. अजिंक्य लाडो मोठा धक्का बसतोय दिविशा ऐरोली टीमला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 2 चा खेळ संपल्यानंतर 21 धावा झालेत. 21. खेळ संपला आणि 2 षटकांच्या साठी मात्र बोनकोटी टीमनं 9 मिनिटांचा वेळ घेतलाय. म्हणजे चांगलं कोऑपरेट करतात या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये आता कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी केली जाते. विघ्नेश पाटीलला आता पाचारण केल्या बॉलिंग मार्क वरती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 21 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता नवीन बॅटर बॅटिंग साठी क्रिकेटचा बाहुबली बाबू कांबळे बॅटिंग साठी आलाय 4थ्या क्रमांकावरती. टेनिस बॉल क्रिकेटचा एक हॅमर्ड फलंदाज, हातोडा फलंदाज ज्याला म्हटलं जातं, बाबू कांबळे मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. परंतु आता गणेश आहे. गणेश सुद्धा चांगला खेळ खेळतोय. त्याच्या बॅट मधून सुद्धा आपण षटकार पाहिलेत. पहिला बॉल विघ्नेशचा उडवलाय परंतु कॅच इटचा कॉल. इथे जितेश राव चुकी करणार नाहीये.
अगदी जमिनीलगत झेल टिपला, खूप चांगला झेल. असे झेल्स घेणं सोपं नाही आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला शिकार केलाय करेंज कारंडेचा विघ्नेश पाटीलनं. आपल्या पाठी विघ्नेश पाटीलच्या बॉलवरती आता नवीन बॅटर अभिषेक आला बॅटिंगसाठी. अखेर तिसरा धक्का दिलाय विघ्नेश पाटीलनं. दिविश ऐरुलिया टीमला आता नवीन बॅटर स्ट्रायकिंग इनला अभिषेक. दुसरा बॉल पुलर लेनचा. बघूया आता अंपायर टीव्ही अंपायरची असं मदत घेत असं तर वाटतंय. हो, अंपायरने आता इशारा केलाय. हा भीमर आहे की नाही हा चेक करण्यासाठी बेस्ट आहे चा प्रश्न आता सोडवण्यासाठी ऑनफिल्ड पंच आहेत. त्यांना आता टीव्ही अंपायरची मदत घेतली आणि आता आपल्या स्क्रीनवरती टीव्ही अंपायरच्या स्वरूपामध्ये नवघर मुलुंडचे पंचायत शिवराम वैती सर स्क्रीनवरती आहेत. सध्या तरी 21 धावा झालेत. भूमी 11 बोनकोडे या टीमने टॉस जिंकला. या मॅचमध्ये प्रथम गोलंदाजी करतायत आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय दिविश ऐरुलिया टीमला. खूप चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवताय. विजय नेचर ग्रुपच्या वतीने या चषकाचं आयोजन आहे. नाईक चषक 2026 पर्व क्रमांक 2. गत वर्षी सुद्धा या स्पर्धेचा आपण आरंभ केला होता. या स्पर्धेचं 2रं वर्ष आहे. या स्पर्धेचे आयोजक आदेश शागासकर असतील, सारंग बेटा असतील, चेतन वेटा, अभिषेक म्हात्रे, अक्षय म्हात्रे, आदेश म्हात्रे, मनीष पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज खूप चांगलं कार्य ते करतायत. क्रिकेटच्या व्यतिरिक्त मात्र त्यानं गतवर्षी दिवाळीमध्ये दिवाळी पहाट हा कार्यक्रम साजरा करत असताना गंगा आरतीचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमाला सुद्धा भरपूर प्रेक्षकांचा गाववाल्यांचा प्रतिसाद लाभला होता. त्याचबरोबर हनुमान जयंती उत्सवामध्ये गतवर्षीच लाईव्ह ऑर्केस्ट्राचं आयोजन याच विजयन नेचर ग्रुपनं केलं होतं. असे अनेक सामाजिक उपक्रम आज ते सातत्यानं करत आहेत आणि गरज आहे. आज समाजाला एकत्र आणण्याचं काम आणि समाजामध्ये एक बांधिलकी जपणारं नातं आज विजन नेचर ग्रुपनं आज सातत्यानं कायम राखलाय. नो बॉल आलाय. बेस्ट आहे. इट्स नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री. धाव तर आली एकच. धाव पण नाहीये म्हणजे नो बॉलची धाव. 22 धावा आहेत. फ्रीडचा बॉल आणि अभिषेक आहे फ्रीच्या संधीसाठी बॅटिंगसाठी सज्ज. बॉल थोडासा कटरचा वापर केला, फिंगर्स रोल्स केले होते, बोट फिरले होते, परंतु पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. कारण पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला, लाईन बदलली, ऑफस्टम्पला थोडंसं वलन घेतलं, त्यामुळे पंच सिग्नल करतायत वाईट. टीमची धावसंख्या 23. आता आणखीन एक फ्रीडचा ची संधी आहे अभिषेककडे. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली होती विघ्नेश पाटील. त्यानंतर मात्र थोडीशी खराब लाईन आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा लेग स्टंपला सोडून इथे काय घडलं जात आहे. विकेट किपरला बीट करत असताना बॉल अडलाय, तिथे अडवलाय. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकांना तोपर्यंत 3 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. +1 4 धावा मिळत आहेत म्हणजे अजूनही फ्रीट आहे. परंतु आता अभिषेकनं रिप्लेस केलाय
बाबू कांबलेला. आता फ्रीडची संधी आहे बाबू कांबलेकडे. या 4 रन आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत जर पाहिली तर 27 धाबा झाले 27. स्वतःवर नाराज आहे विघ्नेश पाटील. कारण पहिला बॉल अगदी लेट बॉल होता. पहिल्या बॉलवरती विकेट काढली होती, परंतु त्यानंतर मात्र सर्वच रिदम तुटली, लय बिघडली आणि सातत्याने एक्स्ट्रा आलेत. फ्रीडचा बॉल. ओ समोर मारलाय, लॉंग ऑफला फ्रीड आहे. झेल घेतला तरी फायदा नाहीये. बालम बाल वाचलाय बाबू कांबले. इथे विकेट होती परंतु फ्रीडचा बॉल आहे, त्याच्यामुळे बाबू कांबलेला आता जीवनदान मिळालंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. 1 धाव इथे मिळते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 रन आहेत 28. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ओव्हरच्या आता पर्यंत 2च बॉलचा खेळ संपलाय, म्हणजे अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर आहे अभिषेक बॅटिंगसाठी. बॅकफुटला जाऊन ऑन ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते आणि या सिंगलनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 29 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 सुरू असताना 3 सुरू असताना 29 धावा झाले 29 ऑन बोर्ड. ओ स्विंग इन मिस. कटरचा वापर पुन्हा एकदा केलाय. ही लाईन चांगली आहे. वेग कमी केला होता, धीम्या गतीने टाकला. फिंगर सोबत बोट फिरवलीत, हलकासा चेंडूनं वलन घेतलं आणि बीट करून चालला बाबू कांबलेल्या विकेट कीपरच्या हातामध्ये. आता आलाय डॉट बॉल विघ्नेश पाटील कडून. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल तिथेच विसावलाय पायावर लागत असताना, त्यामुळे धाव येणार नाही. आणखीन एक डॉट बॉल आलाय. आता या ओव्हरमध्ये थोडीशी इम्प्रूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश पाटीलची सुधारणा झाली, कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय. कारण सुरुवातीचे एक्स्ट्रा केलेत विकेट आल्यानंतर. त्यानंतर मात्र गोलंदाजाचं पुनरागमन काय असतं ते दाखवलं विघ्नेशनं. शेवटचा 1 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा कटरचा वापर. आता गॅप मध्ये चालला बॉल. 1 टप्पा खेळ, बॉल सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आल्या बाबू कांबलेच्या बॅटमधून चौकार. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर दिबिशा रुली टीमची धावसंख्या आहे 31 धावा 31 33. मंचावर ज्यांचं आगमन झालंय ते नाव म्हणजेच युथ आयकॉन, नवी मुंबईच्या तरुणांना एकत्र करणारे आदरणीय युवा नेते वैभवजी तुकाराम नाईक साहेबांचं हे रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. वेलकम सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. आदरणीय युवा नेते वैभवजी तुकाराम नाईक साहेबांचं आगमन झालंय. आज तरुणांना एकत्र करून समाजकार्यामध्ये आपला ठसा उमटवणारे आणि नाईक कुटुंबियातील शिलेदार आदरणीय वैभवजी तुकाराम नाईक साहेबांचं आगमन झालंय. वेलकम, सहर्ष स्वागत आहे. नाईक चषक 2026 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये सुस्वागतम सुस्वागतम. चला 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 33 धावा. आता पार चंदन आलाय. पहिल्या मॅच मध्ये तो उपस्थित नव्हता, परंतु या मॅच मध्ये अवेलेबल झालाय. टेनिस बॉल क्रिकेटचा एक व्यावसायिक खेळाडू पार चंदन बॉलिंग साठी आलाय फार हिट कडून. आणि समोर आहे अभिषेक. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप मध्ये स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 34. ज्यांचं नुकतंच या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. तरुणांच्या आयडॉल युवा नेते आदरणीय श्री वैभव शेठ नाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
त्यांचं नाईक चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. ऑप्स्टमच्या बराच बाहेर टाकला त्यामुळे पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 35. ओहो बॅटची कडा घेतली मागे चाललाय थर्डमॅनला बीट केलंय. आता बॉल थांबणार नाहीये कारण आउटफील्ड या मैदानाची फास्ट आहे. बॉल सीमारेषा पलीकडे बाबूच्या बॅट मधून येतो हा चौकार. का बरं ते तुम्ही पाहताय समोर मारलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल टिपला तिथे ऋतिक म्हात्रेनं आणि फलंदाज बाबू कांबलेचा खेळ संपलाय. कहाणी खतम केली. पारचंदननं वार केलाय आणि ते विकेट प्राप्त केली पारचंदननं बाबू कांबलेचे. धक्का क्रमांक 4. टीमची धावसंख्या 39 या आकड्यावरती. न्यू बॅटर आता मैदानामध्ये दाखल होत असताना राकेश इन दॅट नंबर 6 मध्ये. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 घडी बाद 39 धावा म्हणजे 3.3 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 4 घडी बाद 39. चला तर एक आम्ही गोष्ट तुमच्या निदर्शनास आणतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण ज्यावेळेस फ्रीडचा बॉल होता तो लॉंग ऑफला झेल टिपला होता तिथे आम्ही रन ॲड केली होती. ती रन नाही आहे लक्षात घ्या. त्या हा स्पर्धेतला नियम आहे. आम्ही रन ती ॲड केली होती म्हणजे 1 रन ती लेस करण्यात येईल. खास करून बॅटिंग करणाऱ्या टीमला ही सूचना आहे. तो झेल टिपण्यात आला होता त्यामुळे ती रन घराई धरली जाणार नाही. नवीन फलंदाज विशाल बॅटिंग साठी आलाय. ओहो इथे पायाने स्टॉप करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर केला. खूप चांगला फटका तिथे रनआउटची संधी होती परंतु फेकी थोडीशी खराब ऋतिक म्हात्रेची. तोपर्यंत 2 धाब्या ते मिळत आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत जर पाहिली तर 41 धावा झालेत. 41. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. ती धाव लेस करून 41. हा बॉल बराच ऑप्शनच्या बाहेर. पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 42 या आकड्यावरती 42. यावेळेस पुन्हा एकदा कार्पेटच्या सारे बॅक टू द बॉलर केला ऋतिक म्हात्रे आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी खराब. पुन्हा एकदा ऋतिक म्हात्रेची फेकी खराब आहे त्यामुळे 2 धाबा ते मिळत आहेत आणि या 2 रन पहिला डाव संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती. बॅटिंग करत असताना दिबिश आयरोली टीम 44 या आकड्यावर त्यांनी धावा करायच्या विजयासाठी. भूमी 11 बोनकोडी टीमला 45. सुस्वागतम. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे नाईक चषक 2026 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. आणि आज या मुख्य व्यासपीठावर युवा नेते
युथ आयकॉन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आज तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून जे आपल्या मंचावर उपस्थित आहेत, आदरणीय वैभवजी तुकाराम नाईक साहेब यांचा यथोचित सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. नाईक कुटुंबियांचे शिलेदार आणि आज नाईक कुटुंबियांचा सिंहाचा वाटा या संपूर्ण नवी मुंबईच्या अगदी जडणघडणीमध्ये आहे. नवी मुंबईला स्वच्छ शहर, सुंदर शहर बनवण्यामागे नाईक कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे. त्यातील एक शिलेदार म्हणजेच वैभवजी तुकाराम नाईक साहेब यांचा यथोचित सन्मान. झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश देऊन या स्पर्धेचे अगदी व्हिजन नेचर ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय. स्वच्छ शहर, हिरवं शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आज निर्माण करण्यासाठी व्हिजन नेचर कोपरखेडे ग्रुपच्या माध्यमातून ज्या पद्धतीने काम सुरू आहे, आज त्यांचं देखील कौतुक केलं जातोय. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विजय नेचर ग्रुप कोपरखेरणे आयोजित नाईक चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहता. आज या स्पर्धेतला तिसरा दिवस आहे, म्हणजे अंतिम दिवस सुपर संडे, आणि संध्याकाळी या स्पर्धेची सांगता होईल. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय काय सजावट आहे. संपूर्ण या क्रीडांगणाच्या समोर जर पाहिलं त्या साईड स्क्रीनच्या आजूबाजूला तर हे नाईक कुटुंब, हा नाईक परिवार आपल्याला दिसतोय. आज नवी मुंबई शहराला गती देण्याचं काम. त्याच दरम्यान आसिफभाई सय्यद यांचं आगमन झालं. वेलकम सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण खूप कृपया मुख्य डायसवर स्थान बनवा. येस, त्यांचा सन्मान काल आपण संपन्न केलाय. आसिफभाई सय्यद यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नाईक चषक 2026 मध्ये जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया या कोपरखेडी गावातील एक बुलंद आवाज आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक अभ्यासू समालोचक म्हणजेच उमेश म्हात्रे सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. चला, थँक्यू विघ्नेश. 45 धावांचं लक्ष आहे. 11.25 च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 11-12 धावा पाहिजे. एक चांगलं टार्गेट सेट झालं या मॅचमध्ये. मजा येईल. दोन्ही संघ बलवान आहेत, ताकदवान आहेत, आणि असं असलं की प्रेक्षकांना मजा येते, कारण प्रेक्षक हे न्यूट्रल असतात. प्रेक्षकांना फक्त क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या मॅचपासून कसा आनंद मिळेल आणि आपले पैसे कसे वसूल होतील हेच प्रेक्षकांचा ध्यास असतो, अट्टाहास असतो. आणि हा सामना तसाच आहे, थोडासा गोड, थोडासा तिखट. सलामीची जोडी तुम्ही पाहताय भूमी 11 बोनकोडे टीमकडून जितेश राऊत आणि त्याच्या जोडीला विनीत दलवी. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने इथे स्वीप करायचा होता, परंतु टायमिंग नाही आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. बॅट अँड बॉलची जी गॅप होती ती भरपूर गॅप होती, त्यामुळे संपर्क झाला नाही आहे. पहिल्या बॉलवरती बीट केलंय राकेशनं. दिबिशा रुली या टीमचा हा भरोशाचा गोलंदाज आहे, एक फ्रंट लाईन गोलंदाज आहे. पहिला बॉल डॉट आलाय. दुसरा बॉल चॉप केलाय, कापलाय बॉलला पॉइंटला, तिथे सिंगल चोरली. सिंगलनं आपलं खातं उघडलं जितेशनं, आणि या सिंगलच्या मदतीनं आता संघाचा श्रीगणेश होत असताना टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवरती आता नोंद केली जाते पहिल्या रनची. 2 बॉलमध्ये 11.25 च्या धावगतीने धाबांचा पाठलाग करायचा आहे भूमी 11 बोनकोटे टीमला. पहिल्या पॉवर प्ले षटकाचा खेळ सुरू आहे. ओहो, मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याचा फायदा घेतलाय विनीत दलवीनं आणि लॉंग ऑफला क्लिअर केलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ आणि बॉलने घेतली बाउंड्री लाईनची भेट, चौकार. काय फटका होता, नजाकत होती या फटक्यामध्ये विनीतच्या. ओ, बॅटची कडा घेतली, मागे चाललाय आणि ते 1 रन घेतलेले आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 1 धाव मिळते विनीतला.
आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 6. सध्या मंचावरती या मॅचचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत युवा नेते वैभव नाईक साहेब. आणि त्यांच्याच गावाची टीम आता बॅटिंग करते, धावांचा पाठलाग करते. ओ समोर मारलाय, बॅक टू द बॉलर, परंतु मेडॉनला इतकीच चांगली फिल्डिंग, त्यामुळे धाव येणार नाहीये. आता राकेशचं कमबॅक आपल्याला थोडंसं पाहायला मिळतं या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या फक्त 6. 5 बॉलचा खेळ संपला, फक्त 6 धावा आल्यात, एकही चौकार आलाय. म्हणजे पॉवर प्ले फारसा फोडता आला नाहीये, परंतु अजूनही शेवटचा बॉल आहे. जितेश राऊत आता बॅटिंगसाठी सज्ज आहेत. शेवटच्या बॉलवरती बघूया कसा रिॲक्ट होईल. ओ शपलून ऑन साइडला हुक करायचा होता, पायावरती लागलाय. बघूया आता, लेग बायचा इशारा येतो पंचांचा. लेग बायना ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्याने पहिल्या ओव्हरमध्ये धावा घेत भूमी 11 बोनकोटे टीमच्या बिनगडीबाद 7. घाई करायचे दोन्ही टीम. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आता 7 रन. म्हणजे आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथून धावा करायच्या आहेत विजयासाठी भूमी 11 बोनकोटे टीमला 38. पहिलाच बॉल ऑन साइडला रुपेशच्या विरोधामध्ये एक चांगला फटका, परंतु मिडॉनला चांगली फिल्डिंग आहे. एकच धाव मिळेल जितेशला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 8. म्हणजे आता 17 बॉलचा इथून खेळ शिल्लक आणि धावा करायच्यात विजयासाठी 37. 17-37 म्हणजेच 20 धावांचं अंतर आहे बॉल आणि रन मागे. यावेळेस पहा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरवरचा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आले, थोडीशी खराब फिल्डिंग, मिस फिल्डिंग झाली आणि त्याचा फायदा जरूर विनीत दळवीने घेतलाय. 2 धावा ते मिळत आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आतापर्यंत 10 रन. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. ओ इथे विकेट किपरला लाईन मिस केली, कारण टप्पा पडल्यानंतर हा बॉल खालीच राहिला आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल सीमारेषा पलीकडे बाईच्या स्वरूपामध्ये चौकार येतोय. शिल्लक आहे, धावा करायच्या विजयासाठी 31. टीमची धावसंख्या 14. 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. भूमी 11 बोनकोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये दिविशा ऐरोली, या 2 टीमच्या दरम्यान ही लढत तुम्ही पाहताय. ओ स्विचिटचा प्रयत्न, परंतु फायदा होणार नाहीये. 1 धाव इथे मिळते, दुसऱ्या धाबेसाठी चाललेत, फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धाबा इथे मिळतात विनेतला. आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत जर पाहिली तर 16 म्हणजे अजून 29 करायचे आहेत. यावेळी स्पा फटका चांगला आहे, बॅक टू द बॉलर, लॉंग ऑफला डीप मध्ये चांगली फिल्डिंग, एकच धाव इथे मिळताना दिसेल विनीतला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आतापर्यंत 17 धावा झाल्यात. म्हणजे अजूनही 28 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी आहे रुपेश सोनगडची, अगदी रूम देत नाहीये. ओव्हरपिच बॉल तिथे दुसऱ्या धाब्यासाठी चाललेत, परंतु जितेश राऊतनं नाकारलाय.
एकच धाव इथे मिळते आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या हे स्कोर बोर्डवरती भूमी 11 टीम बिनगडीबाद 18 धावा, म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही धावा करायच्या आहेत. 27 धावांची गरज आहे. खूप चांगले संगीत तुम्ही पाहताय. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आदरणीय श्री गणेश रामचंद्र नाईक साहेबांचं हे गाणे संगीत आज नवी मुंबई शहराला अगदी वेगळी दिशा देण्याचं काम आज नाईक साहेबांना केलेलं आहे. 12 बॉलमध्ये आता 27 करायचे आहेत आणि ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंगसाठी आलाय श्रेष. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन उडवलाय. बॉल चाललाय त्या ढगात लाइटिंग लावत, बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. जितेशच्या बॅट मधून येतोय हा नाईक चषकाचा बेहतरीन षटकार. प्रेरणास्थान तरुणांचे आयडॉल तुम्ही पाहता. खूप चांगलं संगीत ऐकलं आणि ते व्यासपीठावरती विराजमान आहेत युवा नेते वैभव शेठजी नाईक साहेबांचं हे संगीत तुम्ही ऐकलं. आणि पहिल्या बॉलवरती अगदी पिक केला बॉलला आणि बॉलला टिक करत असताना पाठवलं 6 रनसाठी. दुसरा बॉल ओव्हर पिच ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या सायरे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका दुसऱ्या धाब्यासाठी ये बोललाय आणि तिथे 2 धाबा कंप्लीट केलेले आहेत. जितेश राऊतचा कॉल. असंच मित्रांनो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्यावेळी दिलीप वेंगसरकर खेळायचे त्यावेळेस अगदी मराठी भाषेमध्ये स्पष्ट आवाज यायचा, ये ये ये. आणि तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळालं जितेश राऊतचं. हे कॉलिंग महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. पहिली धाव वेगाने, त्यानंतर दुसऱ्या धाव्यासाठी तो बोलला विनीतला की चल ये. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. आता 10 बॉल मध्ये. थँक्यू व्हेरी मच वैभवजी तुकाराम नाईक साहेब. खऱ्या अर्थानं तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, या मंचाची शोभा वाढवली, त्याबद्दल नाईक चषक आयोजक विजन ग्रुपच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. इथे फटका फसलाय. बॅकफुटला जात असताना पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग फसला आणि इथे मिड विकेटच्या दिशेने एक खूप चांगला जजमेंट करत असताना अजिंक्य लाडून टिपला झेलानी फलंदाज जितेश राऊत. बॅटिंग साठी आलाय. अखेर श्रेयसनं मात्र शिकार केली. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. सिंगलनं आपलं खातं उघडलंय, म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये अजूनही 18 करायचे आहेत.
सामना आता थोडासा हलकासा दूर चाललाय भूमी 11 बोनकोडे टीम पासून, परंतु सामन्यामध्ये असं सांगणं कठीण आहे. क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, शेवटची धाव मिळत नाहीये, तोपर्यंत क्रिकेटचं भविष्य कोणी करू शकत नाहीये. ओ उडवलाय डाऊन दी ग्राउंड, एक टप्पा खेळ. गणेशनं काय फिल्डिंग केली यार, अप्रतिम फिल्डिंग. फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवलाय. धाबा वाचवल्यात, 3 धाबा वाचवल्यात, फक्त 1 धाव. म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये अजूनही 17 करायचे आहेत. 7 बॉल आणि 17 धाबांची आवश्यकता. व्हॉट मॅच, हाय व्होल्टेज मॅच. या बॉलवरती मोठा हिट आला तर मात्र थोडस लक्ष सुप होईल बोनकोडे टीम साठी. आणि आला हिट, पार चंदन आला रे आला आणि मारलाय त्याने षटकार. बॉल सीमा पार, सिक्सर. आर चंदननं बॉल उडवलाय. हा षटकार पाहिल्यानंतर मात्र एक डायलॉग मला आठवतोय. पुण्याची मिसल मुंबईची भेळ, पुण्याची मिसल मुंबईची भेळ, आली रे आली, आता पार चंदनची वेळ. काय मॅच खेचून आणले. 6 बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. या षटकारांना आता टीम मीटिंग बोलावी लागली. निबी शायरुली या टीमला प्रश्न पडला आता करायचं तर काय करायचं. पार चंदनची विकेट आपल्या नावी कशी येईल, हीच आता गेम प्लॅनिंग झाली असेल त्या मीटिंग मध्ये. 6 बॉल 11 रनची गरज आहे. व्हॉट अ मॅच. अगदी दोलामॅन अवस्थेमध्ये आहे हा सामना. 50-50 चान्स. बघा आता बॉलिंग साठी लास्ट ओव्हर मध्ये आता कोणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली जाईल. अभिषेक बॉलिंग साठी आलाय फार एंड कडून, परंतु समोर आहे विनीत दलवी. हा सुद्धा खूप मोठ्या ॲबिलिटीचा खेळाडू आहे. पहिल्या मॅच मध्ये का बॅटिंग केली होती, खूप चांगला खेळ त्यानं साकारला होता. 6 बॉल 11. या 11च्या 11 कंपल्सरी काढावे लागतील भूमी 11 बोनकोडे टीमला. अभिषेक शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग 30 या सर्कलच्या आतमध्ये एक बॅकआउट ऑफ पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑन साइडला तुम्ही पाहताय शॉर्ट मिड विकेट आणि मिड ऑनच्या मध्ये. लॉंग ऑनला लॉंग ऑफ, लॉंग ऑन डीप, एक मिड विकेटला डीप आहे. पहिलाच बॉल समोर मारलाय, एक टप्पा खेळ. बॉल आता काल्या पडद्याला धडकलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. याच तर गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. या खेळाडू आहे ना, तो खूप मोठी ॲबिलिटी आहे आहे. विनीत दलवीच्या बॅट मधून चौकार येतोय. आता 5 बॉल आणि करायचे आहेत 7 रन. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. दुसरा बॉल ऑप्शनच्या बाहेर कट केलाय आणि बॉल चाललाय आता थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय बॅक टू बॅक. दुसरा चौकार आलाय विनीत दलवीच्या बॅट मधून. फक्त 1 रनची गरज आहे. 3 रनची गरज आहे, माफ करा 3 रनची. 4 चेंडू आणि 3 धाबांची आवश्यकता आहे. पास झालाय. या ओव्हर मध्ये विनीत दलवीनं जो गणित होता तो अगदी सोप्या भाषेमध्ये आता सोडवायला घेतलाय. शॉर्टकट न मेथड वापरता, न स्टेप वापरता, कारण 4 बॉल आणि 3 रनची गरज आहे. फुल टॉस बॉल, कॅच इटचा कॉल, एक्स्ट्रा कव्हरला कॅच पकडली.
विनीत दलबीनं हा फटका खेळला, ती चूक होती का नाही हे प्रेक्षक कमेंट मध्ये सांगा. कारण या फटक्याची गरज होती का? अशी चूक जय गजानन कुकशेट टीमच्या अनुप पाटीलनं केली आणि तो सामना कुकशेट टीमनं गमावला. परंतु इथे असं होणार नाहीये, कारण भूमी 11 बोनकडे टीमकडे अगदी मातब्बर खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे असं काही होणार नाहीये. रन बॉल इक्वेशन, 3 बॉल 3 रनची गरज आहे. पहा टाळ्या वाजतायत. आज बोनकोडे गावचे अर्धे समर्थक आज आपल्या टीमला, आपल्या गावाला मात्र सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. अगदी मॉरल सपोर्ट ते करतायत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. माजिद बलोच आता बॅटिंग साठी आहे. 3 बॉल 3 रनची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन. सामना संपलेला नाहीये मित्रांनो, कुठे जाऊ नका. हाय व्होल्टेज मॅच, रोमांचक सामना. बॅकफुटला जाऊन कट केलाय, याला म्हटलं जातं अनुभव क्रिकेटचं. माजिद बलोच, मी मगाशी उल्लेख केला तशी सामन्याची गती परिस्थिती होणार नाहीये, कारण भूमी 11 बोनकडे टीमकडे अनुभव आहे. हा सामना 2 चेंडू राखून जिंकलाय भूमी 11 बोनकडे टीमने आणि विजय चौकार येतोय या मॅचचा माजिद बलोचच्या बॅटमधून. वेल प्लेड, अभिनंदन टीम बोनकडे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजन नेचर ग्रुपच्या न 10 बॉल मध्ये 19 धाबांची खेळी केली. असा भूमी 11 बोनकोटे टीमचा